आपण भ्रष्टाचाराचे त्यांना प्रकरणं दिली, पुराव्यानिशी दिली. आता पुराव्यानिशी दिल्यानंतर आपल्याला असं वाटलं होतं, कारण आपलं जेव्हा सरकार होतं, आरोप केला की राजीनामा घ्या, आरोप केला की राजीनामा घ्या, या पद्धतीने त्यांचं काम चालू होतं. आता आपण नुसते आरोप नाही केले, तर पुरावे दिले. पुरावे दिल्यानंतर आपल्याला असं वाटलं होतं, कारण देवेंद्र फडणवीसांनी एक ती समिती स्थापन केली, नीतिमूल्य समिती. नीतिमूल्य समिती, देरकर साहेब, आता ती नीतिमूल्य गेली कुठे? म्हणजे राजीनामे घ्यायच्या ऐवजी त्यांना समज दिली आणि समज देऊन कोणी किती काही गुन्हा केला, म्हणजे मग ते आता धुळ्याच्या रेस्ट हाऊसमध्ये पकडली गेलेली रोकड, त्याची चौकशी थंडवली. थांबा, पाठच्या लोकांना दिसत नाही. हा सोड, अरे उंच आहेत ते. ठीक आहे. धुळ्याच्या रेस्ट हाऊसमध्ये पकडलेली रोकड, त्याची चौकशी खोळंबली. बॅगा घेऊन बसलेले सगळे, त्यांची चौकशी काही नाही. आता तर आज कार्टून आलेलं आहे की कदाचित रमी आणि तीन पत्तीला ऑलिम्पिकमध्ये आता मागणी होईल, कारण पहिल्या प्रथम जो विषय ज्याचा आहे त्याच्याप्रमाणे खातं दिलं असावं. म्हणजे नाहीतर त्यांना कृषी खातं त्यांचं खातं नव्हतं. कृषी शेतकऱ्यांची काय थट्टा आणि मस्करी करत होते. पण रमी खेळणारा माणूस क्रीडा मंत्री झाला. म्हणजे हे असं सगळे सरकार चाललेलं आहे.